फक्त 5 ते 10 रुपयाचा हा तुरटीचा तुकडा तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायची क्षमता ठेवतो. कितीही जुने वांगाचे डाग असू द्या किंवा काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असू द्या, वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर जेवढे देखील प्रॉब्लेम आलेले असतील, सगळी दूर करायची क्षमता या तुरटीमध्ये असते. आयुर्वेदानुसार तुरटीला सौंदर्यवर्धक देखील मानले जाते, कारण तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट गुणधर्म हे खूप जास्त प्रमाणात असतात, जे की आपल्या त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम हे झपाट्याने दूर करायचे किंवा इन्स्टंटली ग्लो आणायचं काम तुरटी करत असते. त्यासाठी तुरटीचा आपण योग्य पद्धतीने वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला जायचं आहे किचनमध्ये. तर आता या ठिकाणी आपल्याला या तुरटीचे शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुरटी ही आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडी जाडसर कुटल्यानंतर लोखंडाच्या तव्यावर टाकायची आहे आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी शक्य होत असेल तर लोखंडाचाच तवा वापरायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तुरटीचं पूर्णतः पाणी होतं तोपर्यंत ही तुरटी आता हे पावडर शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून तिचे चांगल्या प्रकारे शुद्धीकरण होईल किंवा प्युरिफिकेशन होईल. यामधले जे गुणधर्म असतात ते अतिशय अजून ॲक्टिवेट व्हायला मदत होत असते. तर बघू शकताय तुम्ही, जसा जसा वेळ जातो तसं तसा ते तुरटीचं पाणी व्हायला सुरुवात होत असते. तर पूर्णतः पावडर फॉर्ममध्ये येते तोपर्यंत आपल्याला ही तुरटी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिट एवढा टाईम ही तुरटी भाजायला लागत असतो. तर जेवढी आपण तुरटी घेतलेली आहे तिचं डबल क्वांटिटीमध्ये ही तुरटी होते. तोपर्यंत छान अशी आता ही तुरटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही, पूर्णतः तुरटीचं या ठिकाणी पाणी झालेलं आहे किंवा छान असे बबल सुटायला लागलेले आहेत. तर थोड्या वेळानंतर ती ऑटोमॅटिकच पावडर फॉर्ममध्ये यायला सुरुवात होते. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की तव्यावरती पूर्णतः आता लिक्विड फॉर्मपासून पावडर फॉर्ममध्ये येते. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहेत आणि लक्षात ठेवा, ही पूर्ण प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही फास्ट करायची नाही आहे किंवा फुल करायची नाही आहे, नाहीतर तुरटी ही जास्त म्हणजे काळपट पडू शकते किंवा जळू देखील शकते. तर आता बघू शकताय तुम्ही, साधारणतः 5 ते 7 मिनिट एवढा टाईम या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे आणि पूर्णतः तुरटीचं या ठिकाणी व्हाईट असं पावडर तयार झालेलं आहे. तर आपण साधारणतः एक छोटासा 5 ते 10 रुपयाचा या ठिकाणी तुरटीचा तुकडा घेतलेला होता. तर त्यापासून डबल क्वांटिटीमध्ये ही तुरटी प्रोसेस केल्यानंतर फुलून येते. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप जास्त गरजेची असते. तर बऱ्याच लोकांना तुरटी ही चेहऱ्यावर अप्लाय कसे करायची ते माहिती नसतं. ते डायरेक्टली तशीच आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतात. त्यामुळे त्याचा पाहिजे तसा रिझल्ट हा बघायला मिळत नाही. तर चला, आता या ठिकाणी आपण जी तुरटी भाजून घेतलेली आहे ती एका खलबत्त्यामध्ये काढून आपल्याला छान अशी कुटून घ्यायची आहे. साधारणतः 3 ते 4 सेकंदामध्येच हिचं पावडर होतं. ज्या तुलनेत आपण डायरेक्टली तुरटी कुटायला जातो किंवा तिचं पावडर करायला जातो, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते किंवा लवकर तिचं पावडर होत नाही. या उलट आपण भाजलेल्या तुरटीचं अतिशय इझिली पावडर करू शकतो. तर बघू शकताय तुम्ही, 3 ते 4 सेकंदामध्येच असं फाईन असं या ठिकाणी पावडर तयार झालेलं आहे. तर आता ही स्टोअर कसं करून ठेवायचं, तर आता आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये हे पावडर स्टोअर करून ठेवायचं आहे. कितीही वर्ष आपण याचा साठा करून ठेवू शकतो किंवा ही स्टोअर करून ठेवू शकतो. हे पावडर अजिबात देखील खराब होत नाही. तर चला, आता या ठिकाणी तुरटीचं पावडर तर तयार झालेलं आहे. तर आता यापासून आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी फेसपॅक कसा तयार करायचा ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता या ठिकाणी स्वच्छ बाऊल आपल्याला घ्यायचा आहे. आता यामध्ये सुरुवातीला पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे घट्ट असं दही. जर का तुमच्याकडे आंबट दही असेल किंवा 3 ते 4 दिवसापूर्वीचं दही असेल तर अतिउत्तम, कारण त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तर दही आपल्याला साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं घ्यायचं आहे आणि छान असं ते आता फेटून घ्यायचं आहे. क्रीमी फॉर्ममध्ये येतं किंवा क्रीमी स्ट्रक्चरमध्ये येतं तोपर्यंत दही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण पुढची इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करूयात. कारण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील सगळी घाण काढण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. त्याचबरोबर एक नॅचरल क्लिन्झरचं काम दही करत असतं. तर आता दही छान असं फेटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर, म्हणजे तांदूळचं पीठ. तर राईस फ्लोअर घालणं यामध्ये खूपच जास्त गरजेचं आहे, कारण स्किन व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंग प्रॉपर्टीज राईस फ्लोअरमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते. तर आता या ठिकाणी आपल्याला तांदूळचं किंवा राईसचं
फाईन असं पावडर लागणार आहे. तर मिक्सरमध्ये जर का तुम्ही तांदूळ हे बारीक करून घेत असणार तर फाईन असं त्याचं पावडर करा, जेणेकरून ते आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित असं आपल्याला अप्लाय करता येईल. तर आता यामध्ये पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही या ठिकाणी ते यूज करू शकतात. परंतु शक्यतो मार्केट बेसमधलं ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल यूज करायचा प्रयत्न करा, कारण यामुळे फेसपॅकची कन्सिस्टन्सी किंवा स्ट्रक्चर ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं आपल्याला ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर हा फेसपॅक छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर गुलाबजल घालणं यामध्ये खूपच जास्त गरजेचं आहे, कारण गुलाबजलमुळे आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंगचं काम होत असतं किंवा नॅचरल टोनरचं काम गुलाबजल करत असतं. तसेच आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो आणायचं काम देखील गुलाबजल करत असतं. तर आता गुलाबजल ॲड केल्यानंतर परत आपल्याला एकदा हा फेस पॅक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट म्हणजे शेवटचं आपलं जे हिरो इन्ग्रेडियंट आहे ते ॲड करायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही फेसपॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारेच ठेवायची आहे. तर आपण जे तुरटीचं पावडर केलेलं होतं ते आपल्याला शेवटी ॲड करायचं आहे, म्हणजे पूर्ण फेसपॅकमध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला तुरटी पावडर ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी क्वांटिटी तुम्ही लक्षात घ्या, कारण क्वांटिटी आपल्याला जास्त तुरटी पावडरची यूज करायची नाही आहे. फक्त साधारणतः 2 ते 3 चिमूटभर आपल्याला तुरटी पावडर या ठिकाणी घ्यायचं आहे, कारण जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर आपली त्वचा ही जास्तच ड्राय होत असते. त्यामुळे व्यवस्थित अशा मेजरमेंटनुसार आपण हा फेसपॅक बनवला तर त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. तर चला आता या ठिकाणी तुरटी पावडर घातल्यानंतर हा फेसपॅक परत आपल्याला चांगला असा मिक्स करून घेतल्यानंतर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं, कारण कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय कशा प्रकारे करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा अवलंबून असतो. तर त्याआधी आपल्याला चेहरा हा थंड पाण्याने किंवा स्वच्छ वॉश करून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर आता या ठिकाणी आपल्याला हा फेस पॅक अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी मी सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करते, कारण फेस पॅक अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो असाच ठेवायचा नाहीच, तर 4 ते 5 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज देखील करायची आहे, जेणेकरून आपण या फेस पॅकमध्ये राईस फ्लोअरचा वापर केलेला आहे, जेणेकरून राईस फ्लोअरमध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात त्यामुळे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट व्हायचं काम राईस फ्लोअर करत असतं, म्हणजेच तांदूळचं पीठ करत असतं. तर आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला चांगल्या प्रकारे हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे, जेणेकरून चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असेल ती सगळी यामुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तसेच आपल्या चेहऱ्यावर जे काही जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते देखील या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होत असते. आणि जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे वांगाचे डाग असतील किंवा काळे डाग धब्बे सुरकुत्या असतील ते देखील कमी व्हायला हा फेस पॅक अतिशय झपाट्याने काम करतो किंवा खूपच वेगाने काम करत असतो. नक्की तुम्ही देखील आठवड्यातनं एकदा हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर चला आता या ठिकाणी चेहऱ्याला छान अशी मसाज केल्यानंतर फेसपॅकची सेकंड लेअर अप्लाय करायला कधीही विसरायला नको. तर आता या ठिकाणी एवढा जो फेसपॅक शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप सुंदर असा आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तसेच इन्स्टंट ग्लो देखील आपल्या चेहऱ्यावर येत असतो. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा हा फेसपॅकचे स्ट्रक्चर या ठिकाणी झालेला आहे. आणि हा फेसपॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा आपल्याला बघायला मिळतो. आपण पार्लरमध्ये जे महागडे फेशियल्स करत असतो, केमिकलयुक्त प्रोडक्ट आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही. जरी त्याचा तात्पुरता रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळाला तरी काही वेळानंतर आपली चेहऱ्याची त्वचा ही डॅमेज होत असते किंवा डलनेस आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागते. परंतु घरगुती उपायाने कुठल्याही प्रकारचे रिॲक्शन होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नसतात. त्यामुळे
नक्की अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही चेहऱ्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे होम रेमेडीज ट्राय करू शकतात. तर चला आता 15 मिनिटासाठी हा फेस पॅक असंच ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट या ठिकाणी तुमच्या समोरच आहे. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्याची त्वचा देखील खूप छान अशी टाईट होत असते आणि तुमची जर का ऑइली स्किन असेल तर तुमच्यासाठी हा फेस पॅक खूपच जास्त अतिउत्तम आहे किंवा बेस्ट रिझल्ट देणार आहे. नक्की ट्राय करून बघा. तर आता या ठिकाणी फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करायचं किंवा मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही, कारण यामुळे आपल्या त्वचेला डीप हायड्रेशन किंवा नॅरिशमेंट तर मिळतच असते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जे सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी करायला मॉइश्चरायझर हे हेल्प करत असते. तसेच मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज नक्की करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. तसेच आपल्या चेहऱ्यावर अतिशय नॅचरल ग्लो यायला मदत होत असते. आणि त्याचबरोबर आपण जो फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केलेला असतो त्यामुळे त्वचा जी ड्राय झालेली असते थोडीफार ते देखील हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर अगदी वेगाने करत असते. त्यामुळे या ठिकाणी मॉइश्चरायझर लावणं तेवढं जास्त महत्त्वाचं आहे. तर आता या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे ही होम रेमेडीज किंवा ही तुरटीपासून बनवलेली रेमेडी नक्की घरच्या घरी ट्राय करून बघा आणि मला रिझल्ट नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका रेमेडीसोबत. तोपर्यंत बाय.